नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरला आपण BA भाग 3 सेमिस्टर 6 मधला अर्थशास्त्राचा जो पेपर नंबर 12 आहे, सूक्ष्म अर्थशास्त्र किंवा अंशलक्ष्य अर्थशास्त्र, हा पेपर आज आपण पाहणार आहोत. पाठीमागच्या लेक्चर आपण पेपर नंबर जो 15 आहे, रिसर्च मेथोडॉलॉजी किंवा अर्थशास्त्रातील संशोधन पद्धती, तर त्या पेपरमधले 2 प्रकरणं आपण पूर्ण केलेली होती. आणि पेपर नंबर 12 मधलं आपलं जे पहिलं प्रकरण आहे पूर्ण स्पर्धा बाजारपेठ, तर तो भाग आपला संपलेला होता. आणि आज आपण दुसरं प्रकरण पाहतोय, मक्तेदारी स्पर्धा किंवा मक्तेदारी बाजारपेठ, मोनोपॉली मार्केट असं त्याला म्हटलं जातं. तर मक्तेदारी बाजारपेठ ह्या प्रकरणामधला जो पहिला भाग आहे, मक्तेदारी बाजारपेठ अर्थ आणि वैशिष्ट्ये, तर सुरुवातीला आपण मक्तेदारी बाजारपेठ म्हणजे काय तो भाग पाहणार आहोत. मक्तेदारी बाजारपेठ हा बाजारपेठेचा आणखी एक महत्त्वाचा प्रकार आहे. पूर्ण स्पर्धेच्या बरोबर विरुद्ध अवस्था म्हणजे मक्तेदारी स्पर्धा होय. म्हणजे आपण पूर्ण स्पर्धा या प्रकरणामध्ये पाहिलेलं होतं की पूर्ण स्पर्धा म्हणजे असंख्य ग्राहक, असंख्य विक्रेते, वस्तूचा एकजिन्सीपणा ही वैशिष्ट्ये आढळून येणारी बाजारपेठ म्हणजे पूर्ण स्पर्धेची बाजारपेठ होय. तर बरोबर या विरुद्ध अवस्था म्हणजे मक्तेदारी बाजारपेठ होय. मक्तेदारी बाजारपेठ म्हणजे काय, तर मक्तेदारीला इंग्रजीत मोनोपॉली असे म्हणतात. मोनो म्हणजे एक आणि पॉली म्हणजे विक्रेता, यावरून मक्तेदारी म्हणजे एकच विक्रेता असणारी बाजारपेठ होय. तर या बाजारपेठेमध्ये एकच उत्पादक विक्रेता असतो आणि त्याला इतर कोणीही स्पर्धक नसल्याने त्याची मक्तेदारी निर्माण झालेली असते आणि ती दीर्घकाळ टिकून राहते. मक्तेदारी हा शब्द आपण दैनंदिन व्यवहारामध्ये बऱ्याच वेळेला वापरतो. मक्तेदारी म्हणजे वर्चस्व या अर्थाने आपण हा शब्द नेहमी वापरत असतो. तर मक्तेदारी निर्माण होते म्हणजेच या बाजारामध्ये जो उत्पादक विक्रेता आहे, उत्पादक विक्रेता म्हणजे ज्याने वस्तू प्रथम तयार केलेली असते किंवा ज्याने वस्तू उत्पादित केलेली असते त्याला आपण उत्पादक असं म्हणतो, आणि तो पहिला विक्रेता असतो. कारण उत्पादकाने तयार केलेली जी वस्तू आहे ती वस्तू उत्पादक प्रथम घाऊक व्यापाऱ्याला विकतो आणि घाऊक व्यापारी ही वस्तू किरकोळ व्यापाऱ्याला विकत असतो. किरकोळ व्यापारी ही वस्तू पुन्हा ग्राहकांपर्यंत पोहोचवत असतो. म्हणजेच उत्पादक हा वस्तूचा उत्पादक पण असतो आणि पहिला विक्रेता पण असतो. तर उत्पादक ज्या वस्तूचे उत्पादन करतो त्या प्रकारची वस्तू इतर कोणीही उत्पादक किंवा तयार करीत नसल्यामुळे या बाजारामध्ये मक्तेदाराला कोणीही स्पर्धक असत नाही आणि त्यामुळे एक प्रकारे मक्तेदाराची मक्तेदारी निर्माण झालेली आपल्याला दिसून येते आणि ती दीर्घकाळ टिकून राहते. म्हणजे औद्योगिक क्षेत्रामध्ये किंवा सेवा क्षेत्रामध्ये अशा अनेक कंपन्या आहेत, असे अनेक उत्पादक आहेत की वर्षानुवर्षे त्यांची मक्तेदारी निर्माण झालेली आपल्याला दिसून येते किंवा पाहायला मिळते. एक प्रकारे त्यांचं औद्योगिक जगतामध्ये एक प्रकारचं त्यांचं वर्चस्व निर्माण झालेले आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणून त्याची मक्तेदारी जी निर्माण झालेली आहे ती दीर्घकाळ टिकून राहत असते. मक्तेदारी बाजारपेठेचं जर आपल्याला उदाहरण घ्यायचं झालं तर उदाहरणार्थ भारतात कागदी नोटांची निर्मिती करण्याचा अधिकार फक्त भारतीय रिझर्व्ह बँकेला आहे. म्हणजे भारताची मध्यवर्ती बँक या नात्याने भारतीय रिझर्व्ह बँकेला चलन निर्मिती करण्याचा अधिकार कायद्याने देण्यात आलेला आहे. म्हणजेच नोटांची जी छपाई आहे किंवा जी पैशाची निर्मिती आहे, चलनाची निर्मिती आहे, ती रिझर्व्ह बँकेकडून केली जाते आणि त्यामुळे रिझर्व्ह बँकेची एक प्रकारे नोटा छपाईबाबत किंवा चलन निर्मितीबाबत मक्तेदारी निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजे रिझर्व्ह बँकेकडून ज्या प्रकारचा पैसा निर्माण केला जातो, ज्या प्रकारच्या नोटा छापल्या जातात, त्या प्रकारच्या नोटा इतर कोणाकडूनही छापल्या जात नाहीत. इतर कोणत्याही बँकेला ते अधिकार प्राप्त होत नाहीत. म्हणजे भारतात बँकिंग क्षेत्राचा जर आपण विचार केला तर अनेक प्रकारच्या असंख्य बँका आहेत. खाजगी बँका आहेत, सरकारी बँका आहेत, परकीय बँका आहेत, सहकारी बँका आहेत, परंतु यापैकी कुठलीही बँक चलन निर्मिती करीत नाही. तर तो अधिकार फक्त रिझर्व्ह बँकेला देण्यात आलेला आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँकेची एक प्रकारची मक्तेदारी निर्माण झालेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. तसेच वीज निर्मिती व वीज वितरण याबाबत राज्य सरकारची मक्तेदारी निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजे विजेचं उत्पादन करायचे आणि तिचं वाटप म्हणजेच वितरण करायचे याबाबत राज्य सरकारची मक्तेदारी निर्माण झालेली आहे. प्रत्येक राज्य सरकारांना हे अधिकार देण्यात आलेले आहेत आणि त्या अनुषंगानं जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्र राज्य सरकारने किंवा महाराष्ट्र सरकारने
वीज निर्मिती आणि वीज वितरणाबाबत स्वतंत्र महामंडळाची स्थापना केलेली आहे आणि त्याला आपण वीज महामंडळ असं म्हणतो. म्हणजे MSEB महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड म्हणजे महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ नावाचं महामंडळ तयार केलेलं आहे आणि या वीज महामंडळाकडून विजेचे उत्पादन आणि विजेचे वितरण केले जाते. म्हणजे सरकारकडून विजेची निर्मिती केली जाते आणि सरकारकडूनच विजेचे वाटप केले जाते. त्यामुळे वीज उत्पादन आणि वीज वाटपाबाबत एक प्रकारे राज्य सरकारची मक्तेदारी निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. किंवा जी बस वाहतूक आहे तर बस वाहतुकीमध्ये सुद्धा राज्य सरकारांची काही प्रमाणामध्ये मक्तेदारी निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे बस म्हणजे ज्याला आपण ST असं म्हणतो स्टेट ट्रान्सपोर्ट म्हणजेच राज्य वाहतूक परिवहन महामंडळ किंवा राज्य परिवहन महामंडळ असे आपण त्याला म्हणतो. तर या पद्धतीनं काही बाबतीमध्ये त्या सरकारांची मक्तेदारी निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. त्यालाच मक्तेदारी असं म्हटलं जातं. त्यानंतर मक्तेदारी बाजारात एकच विक्रेता असल्याने त्याच्या पुरवठ्यावरती संपूर्ण नियंत्रण असते. मक्तेदारी बाजारपेठेचं हे एक वैशिष्ट्य आहे की मक्तेदारी बाजारपेठेमध्ये एकच विक्रेता असतो आणि एकच विक्रेता असल्याने त्याच्या पुरवठ्यावरती त्याचे पूर्णपणे नियंत्रण असते. म्हणजे मक्तेदाराने एखाद्या दिवशी जेवढ्या वस्तू बाजारामध्ये विक्रीसाठी आणलेल्या असतात तेवढा त्या वस्तूंचा जो पुरवठा आहे तो पुरवठा त्या एकट्या मक्तेदाराचा असतो आणि त्यामुळे मक्तेदाराचे पुरवठ्यावरती पूर्णपणे नियंत्रण राहते. उदाहरणार्थ समजा एखाद्या मक्तेदाराने किंवा एखाद्या विक्रेत्याने आज बाजारामध्ये 500 वस्तू विक्रीसाठी आणलेल्या असतील तर याचा अर्थ त्या 500 वस्तू ज्या आहेत त्या 500 वस्तू म्हणजे त्या मक्तेदाराचा किंवा त्या विक्रेत्याचा एकूण पुरवठा आहे आणि त्या 500 वस्तूंच्या पुरवठ्यावरती त्याचे पूर्णपणे नियंत्रण असते आणि म्हणून मक्तेदार वस्तूंचा पुरवठा कमी जास्त करून वस्तूच्या किमतीत बदल घडवून आणू शकतो. आता मक्तेदार हा एकटाच असतो, इतर त्याला कोणीही स्पर्धक असत नाहीत आणि म्हणून मक्तेदाराचा पुरवठ्यावरती पूर्णपणे नियंत्रण असते आणि त्यामुळे मक्तेदार आपल्या मर्जीप्रमाणे वस्तूंचा पुरवठा कमी जास्त करून वस्तूची किंमत तो बदलू शकतो किंवा वस्तूच्या किमतीमध्ये बदल घडवून आणू शकतो. म्हणजे नेमकं तो काय करतो तर समजा मक्तेदाराला वस्तूची किंमत वाढवायची असेल, वस्तूची किंमत जर जास्त आकारायची असेल तर मक्तेदार काय करतो तर वस्तूचा पुरवठा कमी करतो. म्हणजे मागणीच्या मानाने पुरवठा कमी पडला की वस्तूच्या किमती वाढतात आणि समजा एखाद्या वस्तूची मक्तेदाराला किंमत कमी करायची असेल तर मक्तेदार जाणीवपूर्वक त्या वस्तूचा पुरवठा वाढवतो. मागणीपेक्षा पुरवठा जास्त झाल्यामुळे वस्तूची किंमत कमी होते. म्हणजेच वस्तूच्या पुरवठ्यामध्ये बदल घडवून वस्तूच्या किमतीमध्ये बदल करण्याचा अधिकार मक्तेदाराला असतो. म्हणजेच मक्तेदार वस्तूचा पुरवठा कमी जास्त करून वस्तूच्या किमतीत बदल घडवून आणू शकतो. म्हणून मक्तेदाराला किंमतकर्ता किंवा प्राइस मेकर असे म्हणतात. मक्तेदाराचा हेतू म्हणजे मक्तेदाराला किंमतकर्ता किंवा प्राइस मेकर असं म्हटलं तर हा ऑब्जेक्टिव्हचा प्रश्न आहे की मक्तेदारी बाजारपेठेमध्ये मक्तेदार हा कोण असतो तर किंमतकर्ता असतो. म्हणजे तो वस्तूची किंमत ठरवण्याचा किंवा वस्तूची किंमत निश्चित करण्याचा अधिकार हा मक्तेदाराला असतो आणि किमतीमध्ये तो बदल घडवून आणू शकतो. म्हणून त्याला प्राइस मेकर किंवा किंमतकर्ता असे म्हणतात. मक्तेदाराचा हेतू नेहमी नफा मिळवणे हा असतो आणि त्यामुळे तो एकाच वस्तूची किंमत वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळी आकारून सर्व प्रकारचे ग्राहक टिकवून ठेवतो. आता मक्तेदार हा नफा मिळवण्याच्या हेतूने प्रेरित झालेला असतो. जास्तीत जास्त नफा मिळवणे हा मक्तेदाराचा उद्देश असतो आणि तो उद्देश साध्य करण्यासाठी मक्तेदार वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब करत असतो. आता हा वेगवेगळ्या मार्गाचा जो अवलंब केला जातो त्यापैकी महत्त्वाचा मार्ग आहे तो म्हणजे मक्तेदार एकाच वस्तूची किंमत ही वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळी आकारतो. यालाच मूल्यभेद असं म्हटलं जातं. म्हणजेच मूल्य म्हणजे किंमत आणि भेद म्हणजे फरक. म्हणजे किमतीमध्ये तो जाणीवपूर्वक फरक करण्याचा प्रयत्न करतो. मूल्यभेद का केला जातो तर त्याला सर्व प्रकारचे ग्राहक टिकवून ठेवायचे असतात. म्हणजे मक्तेदारापुढे वेगवेगळ्या आर्थिक गटातले ग्राहक असतात. श्रीमंत गटातील ग्राहक, गरीब गटातील ग्राहक, मध्यम गटातील ग्राहक
असे सगळेच ग्राहक त्याला टिकून ठेवायचे असतात. म्हणून मक्तेदार काय करतो तर श्रीमंत ग्राहकांना जास्त किंमत आकारतो आणि गरीब ग्राहकांना कमी किंमत आकारून नफा मिळवण्याचा हेतू साध्य करतो. म्हणजेच तो काय करतो तर गरीब ग्राहक टिकून ठेवण्यासाठी तो गरीब ग्राहकांना कमी किंमत आकारतो आणि मक्तेदाराचं झालेलं जे आर्थिक नुकसान आहे ते भरून काढण्यासाठी तो श्रीमंत ग्राहकांना जास्त किंमत आकारतो आणि आपला नफा मिळवण्याचा हेतू तो साध्य करतो. यालाच मूल्यभेदाचे धोरण असे म्हटले जाते. तर या पद्धतीने मक्तेदार सातत्याने मूल्यभेद निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. मूल्यभेदाचं एक उत्तम उदाहरण सांगितलं जातं डॉक्टर आणि पेशंट यांच्यातील सेवा. बघा डॉक्टर लोक काय करतात तर डॉक्टरसुद्धा नफा मिळवण्याच्या हेतूने प्रेरित झालेले असतात, परंतु डॉक्टरांना सर्व प्रकारचे पेशंट पण टिकून ठेवायचे असतात. म्हणून डॉक्टर काय करतात तर गरीब पेशंटला कमी फी आकारतात, त्यांच्याकडून कमी किंमत घेतली जाते आणि झालेलं जे आर्थिक नुकसान आहे ते भरून काढण्यासाठी डॉक्टर लोक श्रीमंत जे पेशंट आहे त्या पेशंटांच्याकडून जास्त फी घेतात. म्हणजे या पद्धतीनं डॉक्टरांना गरीब पेशंट पण टिकून ठेवायचे असतात आणि श्रीमंत पेशंट पण टिकून ठेवायचे असतात. आता या ठिकाणी डॉक्टरांकडून दिली जाणारी सेवा ही एक प्रकारची म्हणजे ही एक आहे, परंतु श्रीमंत पेशंट आणि गरीब पेशंट असा फरक केला जातो आणि डॉक्टरांच्या सेवेची जी किंमत आहे ती वेगवेगळ्या पेशंटला वेगवेगळी आकारली जाते. म्हणून मक्तेदारीचं हे किंवा मूल्यभेदाचं हे उत्तम उदाहरण सांगितलं तर डॉक्टर आणि पेशंट यांच्यातील सेवा. तर या पद्धतीने मक्तेदार आपला नफा मिळवण्याचा हेतू साध्य करतो. त्यानंतर मक्तेदारीची व्याख्या. मक्तेदारीच्या वेगवेगळ्या व्याख्या केल्या जातात, त्यापैकी महत्त्वाच्या 2 व्याख्या आपण पाहणार आहोत. एक म्हणजे मक्तेदारीची पहिली व्याख्या आहे असंख्य ग्राहक व एकच विक्रेता असणारी बाजारपेठ म्हणजे मक्तेदारी बाजारपेठ होय. या बाजारपेठेचं वैशिष्ट्य असं आहे की या बाजारामध्ये ग्राहकांची संख्या असंख्य असते, परंतु विक्रेता मात्र एकच असतो. तर असंख्य ग्राहक व एकच विक्रेता असणारी बाजारपेठ म्हणजे मक्तेदारी बाजारपेठ होय. आणि मक्तेदारीची दुसरी व्याख्या केली जाते बाजारात पर्यायी वस्तूंचा अभाव असणारी व किमतीवर पूर्णतः नियंत्रण असणारी बाजारपेठ म्हणजे मक्तेदारी बाजारपेठ होय. तर या बाजारामध्ये पर्यायी वस्तूंचा अभाव असतो, म्हणजे मक्तेदाराने जी वस्तू विक्रीसाठी आणलेली आहे त्या वस्तूला इतर कोणतीही पर्यायी वस्तू उपलब्ध असत नाही. आणि शिवाय किमतीवरती म्हणजेच मक्तेदारी बाजारपेठेमध्ये ज्या वस्तू विक्रीसाठी आणल्या जातात त्या वस्तूच्या किमतीवरती मक्तेदाराचे पूर्णतः नियंत्रण असते. अशी बाजारपेठ म्हणजे मक्तेदारी बाजारपेठ होय. ही मक्तेदारी बाजारपेठेची दुसरी महत्त्वाची व्याख्या केली जाते. तर या पद्धतीनं आज आपण मक्तेदारी बाजारपेठ म्हणजे काय, तिच्या वेगवेगळ्या व्याख्या आणि मक्तेदारीचा जो एकंदरीत अर्थ आहे तो आपण पाहिलेला आहे. आणि अशा पद्धतीनं आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असणारे जो भाग आहे तो अगोदर आपण पूर्ण करणार आहोत, कारण अजून काही तुमच्या परीक्षेच्या तारखा डिक्लेअर झालेल्या नाहीत फायनल. तर साधारणपणे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तुमच्या परीक्षा होण्याची शक्यता आहे. आणि आपली ऑब्जेक्टिव्ह टाईप परीक्षा असल्यामुळे आपण आता पहिल्या आणि दुसऱ्या प्रकरणामध्ये जो आकृत्यांचा भाग आहे तो आकृत्यांचा भाग आपण लगेच घेणार नाही, तर तो आपण शेवटी ठेवणार आहोत. आणि सुरुवातीला आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असणारा भाग म्हणजे बाजारपेठांची वैशिष्ट्ये वगैरे हा जो भाग आहे तो आपण अगोदर पूर्ण करणार आहोत. शिवाय तुम्हाला काही ऑब्जेक्टिव्ह पण तयार करून ते तुम्हाला पाठवले जातील. आणि शिवाय तुम्ही पण जर तुम्हाला पुस्तकं वगैरे तुमच्याकडे उपलब्ध असतील तर तुम्ही देखील स्वतः ऑब्जेक्टिव्ह तयार करायचा प्रयत्न करायचा आहे. आणि या पद्धतीनं पुन्हा एक सूचना की अजूनही कोणी विद्यार्थ्यांनी जर परीक्षेची फी भरलेली नसेल तर ती लवकरात लवकर भरायची आहे. ग्रुपमध्ये आपण सूचना टाकलेल्या आहे. अजूनही कोणी वाचलेली असेल नसेल तर तुमचे जवळचे कोण मित्र असतील मैत्रिणी असतील तर त्यांना तुम्ही निश्चितपणे त्यांच्यापर्यंत निरोप द्यायचा आहे की परीक्षा फॉर्म आपले अजूनही भरायची जी आपली ही
मुदत आहे ती थोडीशी आपल्याला वाढवून मिळालेली आहे विदाऊट लेट फीची, आणि त्यामुळे आपण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी परीक्षा फॉर्म भरून आपण आपली ही जी सेमिस्टर आहे ती व्यवस्थितपणे पूर्ण करायची आहे. आज आपण या ठिकाणी थांबणार आहोत. धन्यवाद.